नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण रेल्वे भरतीचे काही प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये सायन्स या विषयातील आजचा आपला टॉपिक आहे आम्ल, आम्लारी व क्षार। तर बघा, आपण आपल्या सभोवताली विविध पदार्थ पाहत असतो, जसे की काही पदार्थ हे स्थायू असतात, द्रव असतात, वायू असतात आणि ह्या पदार्थांनीच आपले जग हे बनलेले आहे। तर यामध्ये काही जे आहे ते आपण डेली नीडमध्ये आपल्याला काही कधी कधी औषधांची गरज असते, आपण सरबत पितो, शीतपेय पितो, काही आईस्क्रीम वगैरे खातो किंवा आपल्या बॉडीला आपण परफ्यूमचा वापर करत असतो, साबण वापरत असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी, कपडे धुवायला आपण साबण वापरतो, त्यानंतर सोडा वापरतो, बेकिंग सोडा काही बनवण्यासाठी, जसं की सपोज ढोकळा बनवायचा आहे तर आपण बेकिंग सोडा वापरतो, केक बनवायचा असेल तर सोडा वापरतो। तर ह्या सगळ्या गोष्टी कशापासून बनलेल्या आहे, तर त्यामध्ये नेमके कुठले घटक आढळतात, तर याविषयीचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये वेगवेगळे द्रावण असते, काही द्राव्य असतात, काही द्रावक असते आणि यांचे मिळून द्रावण बनले जाते। तर बघा, काही पदार्थ हे आम्ल असतात, तर काही आम्लारी असतात, तर काही क्षार असतात। तर आम्लाला आपण ॲसिड्स म्हणू आणि आम्लारी म्हणजेच बेस। तर याचा अभ्यास आज आपल्याला या प्रश्नांमध्ये पाहायचा आहे। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। तर बघा, टोमॅटोमध्ये कोणते आम्ल असते? बघा, टोमॅटो हे ॲसिडिक असते। आपण टोमॅटोची जर टेस्ट बघितली तर त्यामध्ये आपल्याला आंबट गोड अशी थोडी टेस्ट लागते। तर टोमॅटोमध्ये एक आम्ल असते। आता आम्ल म्हणजे काय, तर ज्या काही गोष्टी आंबट लागतात, जसे की चिंच आहे, लिंबू आहे, दही आहे, हे पदार्थ आपल्याला चवीला आंबट लागतात। म्हणूनच या पदार्थामध्ये काय असते, तर ॲसिड असते आणि ॲसिड आहे म्हणूनच त्यांना आपण आम्ल असे म्हणतो। तर बघा, यामध्ये पर्याय दिलेले आहे सायट्रिक आम्ल, ऑक्सॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल की HCl। तर टोमॅटोमध्ये ऑक्सॅलिक आम्ल हे असते। तर त्यामुळे टोमॅटोची टेस्ट ही आपल्याला थोडीशी आंबट अशी लागते। खालीलपैकी कोणते आम्ल तीव्र आहे? स्ट्रॉंग ॲसिड आपण त्याला म्हणू। स्ट्रॉंग असतात, काही ॲसिड स्ट्रॉंग असतात, काही डायल्यूट असतात, है ना। स्ट्रॉंग ॲसिडला आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडसुद्धा म्हणतो आणि स्ट्रॉंग ॲसिडमुळे आपल्याला इजासुद्धा होण्याची शक्यता असते। आणि काही ॲसिड जे की डायल्यूट असतात, म्हणजे वीक ॲसिड आपण त्यांना म्हणू, त्यामध्ये पाणीसुद्धा मिक्स असू शकते। तर HCl pH, त्यानंतर आहे CH3 COOH pH 5, निंबाचा रस pH 2 आणि शुद्ध दूध pH 6। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे HCl pH 1। pH व्हॅल्यू असते आणि ही pH व्हॅल्यू 7 ही न्यूट्रल व्हॅल्यू आहे, त्यामध्ये पाणी येतं आणि जी pH व्हॅल्यू ज्याची सगळ्यात कमी तो जास्त ॲसिडिक असा होतो आणि pH व्हॅल्यू ज्याची सगळ्यात जास्त तो बेसमध्ये जात असतो। तर हा एक pH स्केलवरून आपण याचा अभ्यास करत असतो। तर बघा, HCl हे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि याची pH स्केल 1 आहे, म्हणजे हा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड हा अतिशय स्ट्रॉंग असतो। हा आपल्याला लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकलसाठी सापडतो। तर याचा जो स्मेल असतो किंवा याचा जो वास असतो तो अतिशय उग्र असा असतो। हा HCl जर आपल्या बॉडीवर जरी सांडला तरी आपल्याला जळल्यासारखे फिलिंग यायला लागते। म्हणूनच हायड्रोक्लोरिक ॲसिड हे अतिशय तीव्र असे आम्ल मानले जाते। त्यानंतर आहे Na2CO3 10H2O ला असे म्हणतात। तर आपल्याला सोडियम कार्बोनेट, आता हे नाव आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि याचे फॉर्म्युला जर आपल्याला माहिती असले तर आपल्याला याचे आन्सर बरोबर लिहिता येईल। Na2CO3 10H2O ला काय म्हणतात, तर बेकिंग सोडा म्हणतात की बेकिंग पावडर म्हणतात, वॉशिंग सोडा की ब्लिचिंग पावडर। तर यामध्ये आहे वॉशिंग सोडा। कपडे धुण्यासाठी आपण जो सोडा वापरतो, जो निरमा पावडर वापरतो, त्याच्यामध्ये Na2CO3 10H2O असे घटक आपल्याला मिळतात आणि त्याला वॉशिंग सोडा असे आपण म्हणतो। त्यानंतर आहे 7 पेक्षा कमी pH मूल्य दर्शवते की द्रावण आहे। बघा, 7 पेक्षा कमी pH मूल्य ज्यांचं आहे, ज्यांचं pH मूल्य 1, 2, 3 असे आहे, म्हणजे कमी, अतिशय कमी, त्यांचे ॲसिडिक घटक त्यांच्यामध्ये जास्त असतात।
आणि ज्यांचा pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असते त्यांचा ॲसिडिक घटक हा कमी असतो, म्हणजे ते बेसकडे जातात. तर बघा, आम्लयुक्त, मूलभूत, तटस्थ, कोणताही परिणाम नाही. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे आम्लयुक्त. 7 पेक्षा कमी pH मूल्य हे आम्लयुक्त म्हणजेच ॲसिडिक असल्याचे दर्शवते. खालीलपैकी कोणते उदासीन मीठ आहे? उदासीन मीठ म्हणजे ज्यावर कुठलाही चार्ज नाही, न्यूट्रल आपण त्यांना म्हणू. NH4Cl, CH3COO, NH4, CH3COO, Ne आणि Na2CO3. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे CH3COO, NH4 हा उदासीन मीठ म्हणून ओळखला जातो. बघा, मीठ असेल तर मिठामध्ये मेटल आणि हेलाइड्स मिळून मीठ तयार होत असते, जसे की सोडियम क्लोराईड है ना. तर CH3COO, NH4 हे उदासीन मीठ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आहे लॅक्टिक आम्ल. हे यामध्ये असते लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक आम्ल हे कशामध्ये असते? संत्र्यामध्ये, चहा, दही, विनेगर. बघा, चहामध्ये तर ॲसिड नाही, तर लॅक्टिक आम्ल हे आपल्याला दह्यामध्ये दिसतो. लॅक्टिक ॲसिड लॅक्टोबॅसिलस जे बॅक्टेरिया असतात ते दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करत असतात. तर दुधामध्ये जे लॅक्टोज शुगर असते त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया करत असतात. म्हणजे दुधामध्ये आधीच लॅक्टोज शुगर आहे आणि जेव्हा त्याचे दह्यात रूपांतर होते तर ते लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असते, म्हणजे लॅक्टिक आम्लामध्ये. म्हणून दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल हे घटक आढळते. शेतकरी मातीवरील आम्लतेचा परिणाम निष्क्रिय करतात. बघा, शेतामध्ये जर ॲसिड असेल किंवा मातीमध्ये जर ॲसिड असेल तर तिथे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न जे आहे ते प्रॉपर होणार नाही, म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पन्न तिथे होणार नाही. तर झाडांना ॲसिडिक जे सॉईल म्हणू आपण किंवा माती म्हणू ती झाडांना पाहिजे नाही, त्यांना साधी माती पाहिजे. तर त्यासाठी शेतामध्ये जर आम्लतेचा परिणाम आपल्याला कमी करायचा असेल तर शेतकरी काही गोष्टींचा वापर करतात. बघा, जर आपल्याला ॲसिडचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आम्लच वापरावं. आम्लाचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आम्लारीच वापरावी लागते, म्हणजेच बेस वापरावा लागतो. आणि त्यानुसार आम्ल आणि आम्लारी मिळून या दोघांची जर रासायनिक अभिक्रिया घडवून आणली तर त्यामध्ये सॉल्ट फॉर्म होत असतो, म्हणजे क्षार निर्माण होते आणि पाणी निर्माण होत असते. तर बघा, स्क्लेग्ड लिंबू, जिप्सम, कॉस्टिक सोडा किंवा बेकिंग सोडा. तर आपण यामध्ये काय वापरणार? तर शेतकरी मातीवरील आम्लतेचा परिणाम कमी करण्यासाठी स्लेग्ड लिंबू यांचा वापर करतात. लिंबू हे काय आहे? एक टाईपचे बेसिक, थोडासा ॲसिडिक आणि थोडा बेसिक प्रकार आहे, तर याचा वापर यासाठी केला जातो. त्यानंतर आहे हायड्रोक्लोरिक आम्लाचा सौम्य जलीय द्रावणात खालीलपैकी कोणते घटक असतात? हायड्रोक्लोरिक आम्ल HCl ॲसिड यांचं सौम्य जलीय द्रावणात म्हणजे डायल्यूट ॲसिड. डायल्यूट म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा मिश्रण असते. यांच्यामध्ये कोणता घटक दिसेल? H3O प्लस Cl निगेटिव्ह, H3O प्लस OH निगेटिव्ह, Cl प्लस OH निगेटिव्ह आणि संगीकृत HCl. तर यामध्ये आपल्याला H3O प्लस Cl निगेटिव्ह हे घटक दिसतात. त्यानंतर आहे CuSO4.5H2O. या संयुगात पाण्याच्या रेणूला काय म्हणतात? CuSO4.5H2O या संयुगात पाण्याच्या रेणूला काय म्हणतात? तर शुद्ध पाणी, स्फटिकीकरणाचे पाणी, सोडा पाणी की यापैकी काहीही नाही? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे स्फटिकीकरणाचे पाणी या संयुगाला म्हणतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या क्षारामध्ये स्फटिकीकरणाचे पाणी नसते? बघा, क्षार आहे त्यांच्यामध्ये स्फटिकीकरणाचे पाणी नसते. तर ब्ल्यू विट्रिओल, बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा की जिप्सम? तर बरोबर उत्तर आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडामध्ये जे क्षार असतात त्यांचे स्फटिकीकरणाचे पाणी नसते. जलीय द्रावणामुळे लाल लिटमस द्रावण निळे होते. खालीलपैकी कोणते द्रावण जास्त प्रमाणात मिसळल्यास बदल उलट होईल?
बघा, रेड लिटमस जो असतो तो टर्न होते. खालीलपैकी कोणते द्रावण जास्त प्रमाणात मिसळल्यास बदल उलट होईल? बघा, रेड लिटमस जो असतो तो टर्न होत असतो ब्ल्यूमध्ये आणि ब्ल्यू लिटमस जो आहे तो टर्न होत असतो रेडमध्ये. अशी ॲसिड आणि बेसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बेकिंग पावडर, चुना, अमोनियम हायड्रॉक्साईडचे द्रावण की हायड्रोक्लोरिक आम्ल? तर बरोबर उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. जर आपण वाढवले तर जलीय द्रावणात हा लाल लिटमस निळा पडत असतो. HCl म्हणजे आम्लामध्ये लाल लिटमस हा निळा पडतो आणि बेसमध्ये निळा लिटमस हा लाल होत असतो. वातावरणात टिकून राहण्यासाठी आपले शरीर कोणत्या pH श्रेणीत काम करत असते? तर आपले जे शरीर आहे ते वातावरणामध्ये टिकण्यासाठी एक pH स्केलमध्ये आपले शरीरसुद्धा काम करते. तर ते 5.5 ते 8.5, 7.0 ते 7.8, 2.3 ते 7.0, 7.5 ते 12.5 अशा प्रकारे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 7.0 ते 7.8 ही pH व्हॅल्यू जर आपल्या बॉडीमध्ये असेल, आपल्या ब्लडची, तर आपले शरीर हे वातावरणामध्ये टिकून राहते. त्यानंतर आहे POP, प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक सूत्र काय आहे? प्लास्टर ऑफ पॅरिस, तर यापासून तुम्हाला माहिती असेल, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून काही वस्तू बनवल्या जातात, तसेच मूर्त्या बनवल्या जातात. तर याच्यामध्ये एक फॉर्म्युला, तर POP बनला तर कशापासून बनला? तर त्याचे सूत्र काय आहे? CaSO4, त्यानंतर .2H2O, CaSO4.3H2O, CaSO4.1/2H2O means half of the water molecule, CaCO3 half of the hydrogen. तर बघा, बरोबर उत्तर आहे CaSO4 half of the water molecule means प्लास्टर ऑफ पॅरिसचं जर रासायनिक सूत्र आपल्याला विचारलं तर CaSO4 half of the water molecule हे आहे. कोणते मीठ आम्लयुक्त आहे? ॲसिडिक. कोणते मीठ, म्हणजे मीठ काय असतात? क्षार असतात. तर ते ॲसिडिक असते. तर कुठले? NH4Cl, CH3COO, NH4, NaCl, Na2CO3. तर बरोबर उत्तर आहे NH4Cl. हे काय आहे? तर हे मीठ जे आहे ते आम्लयुक्त आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे घटक जर कुठल्याही कंपाऊंडमध्ये असतील तर त्यांचं क्षारमध्ये रूपांतर होत असते, म्हणजे त्यांच्यापासून सॉल्ट फॉर्म होत असतो, मीठ. कोणते द्रावण अल्कधर्मी स्वरूपाचे आहे? अ आणि ब, ब आणि क, क आणि ड, अ आणि ड. बघा, कोणते द्रावण अल्कधर्मी स्वरूपाचे आहे? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे क आणि ड हे द्रावण अल्कधर्मी स्वरूपाचे आहे. तर इथे द्रावण वगैरे दिलेले नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन. प्लास्टर ऑफ पॅरिस तयार करण्यासाठी जिप्सम कोणत्या तापमानाला गरम केले जाते? प्लास्टर ऑफ पॅरिस जर बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक तापमान द्यावं लागतं त्या घटकाला. तर ते किती डिग्रीपर्यंत असायला पाहिजे? 35 डिग्रीपर्यंत, 70 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस की 100 डिग्री सेल्सिअस? तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ते तापमान आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला तो जिप्सम जो आहे तो गरम करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिस हा घटक मिळणार. सोडियम कार्बोनेट हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया करतो. तर काय फॉर्म होईल? सोडियम कार्बोनेटने हायड्रोक्लोरिक आम्लाशी, सोडियम कार्बोनेट NaCO3, त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल HCl यांची जर रिॲक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार? NaCl, CO2, H2O की वरील सर्व? तर आपल्याला यामध्ये वरील सर्व मिळेल. जेव्हा NaCO2 ची रिॲक्शन झाली, NaCO3 ची रिॲक्शन जर झाली तर आपल्याला NaCl, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल ह्या सगळेच घटक आपल्याला यामध्ये मिळतील. चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? बघा, चिंच ही अतिशय आंबट असते म्हणजे ती ॲसिडिक आहे.
तर यामध्ये कुठले आम्ल असतील? टार्टारिक आम्ल, ॲक्सॉलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल की सायट्रिक आम्ल? तर बरोबर उत्तर आहे टार्टारिक आम्ल. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल हे आम्ल आपल्याला दिसते. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता आधार मजबूत आहे? सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड? तर कुठला घटक हा मजबूत आहे? तर बरोबर उत्तर आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, KOH हा आधार मजबूत आहे. यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर आहे बेकिंगमध्ये बेकिंग सोड्याचे काय कार्य असते? बघा, बेकिंगमध्ये जे काही आपण कुकिंग करतो त्या कुकिंगमध्ये आपल्याला बेकिंग सोड्याचा उपयोग घ्यावा लागतो. कशासाठी घेतो आपण बेकिंग सोड्याचा उपयोग? फ्लफीनेस प्रोव्हाइड करण्यासाठी, है ना. जो काही सपोज आपल्याला ढोकळा बनवायचा आहे, ढोकळ्यासाठी आपण बेकिंग पावडर टाकला किंवा बेकिंग सोडा टाकला, तर त्यामुळे काय होतं, ढोकळा जो आहे तो अतिशय फ्लफी बनतो. फ्लफी म्हणजे काय? एकदम जाळीदार, है ना. तर काय म्हणू शकतो आपण, केकमध्येच केकला फ्लफी बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरतो, की खारट चव जोडण्यासाठी, पिठातील आम्ल निष्क्रिय करण्यासाठी, की गोडवा जोडण्यासाठी? तर बेकिंग सोड्याचा उपयोग आपण केकला फ्लफी बनवण्यासाठी म्हणजे सॉफ्ट बनवण्यासाठी त्याचा उपयोग आपण करत असतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते आम्लयुक्त ऑक्साईडचे उदाहरण आहे? आम्लयुक्त ऑक्साईड: सोडियम ऑक्साईड Na2O, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, सल्फर डायऑक्साईड SO2 की कॅल्शियम ऑक्साईड CaO? तर बरोबर उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड SO2. याचा उपयोग आपण आम्लयुक्त ऑक्साईडचे उदाहरण म्हणून करू शकतो. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे? बघा, बेकिंग सोड्याचे आपण मगाशी रासायनिक सूत्र बघितले. आता धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर Na2CO3.10H2O, NaHCO3, NaCl, CuSO4.5H2O. तर बरोबर उत्तर आहे Na2CO3 10.10H2O. तर हे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र आहे. ब्लिचिंग पावडरमध्ये रासायनिक सूत्र काय आहे? ब्लिचिंग पावडर माहिती ना, आपण जेव्हा पाण्याला शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो, किंवा कुठलेही जर शेवाल वगैरे आहे तर शेवाल वगैरे काढण्यासाठी सुद्धा ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो. तर CaOCl2, NaCl, CaOH2, NaHCO3. तर ब्लिचिंग पावडरचे रासायनिक सूत्र हे CaOCl2 हे आहे. त्यानंतर आहे व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? बघा, व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असतात? तर लॅक्टिक आम्ल, ॲसिटिक आम्ल की सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल? तर लॅक्टिक आम्ल आपण कशामध्ये बघितलेलं आहे? लॅक्टिक आम्ल हे कर्डमध्ये असते म्हणजे दह्यामध्ये. टार्टारिक आम्ल हे कशामध्ये असते? चिंचेमध्ये असते. तर बघा, व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल हा आम्ल आढळतो. धन्यवाद मित्रांनो.